मयुरीचा जीव घेणाऱ्या हरामखोरांना सोडणार तर नाहीच. मयुरीला न्याय नक्की मिळेल. वैष्णवी हगवणेनंतर आता मयुरी ठोसरचा या हुंडाबळीच्या क्रूर मानसिकतेने बळी घेतलाय. मुलींनो, यापूर्वीही मी तुम्हाला अनेकदा सांगितलंय, अगं नका स्वतःचा जीव देऊ, स्वतःचा बळी जाऊ देऊ नका ग. त्यापेक्षा हिम्मत करून स्वतःसाठी स्टँड घ्या. नमस्कार. आज अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी अशा घटनेसाठी हा व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आली आहे. अवघ्या 23 वर्षाची मयुरी ठोसर, जी बुलढाण्याहून जळगावला लग्न होऊन गेली. लग्नाला झाले फक्त 4 महिने आणि तिला सासरी हुंड्यासाठी, पैशासाठी अत्यंत छळ केला गेला. याच्यात आणखीन भर म्हणजे तिचा मोठा दीर हा घटस्फोटीत होता आणि तो वारंवार मयुरीशी अश्लील चाळे करायचा, अशी माहिती मयुरीच्या भावाने दिली. 9 सप्टेंबर म्हणजे आत्ताच 9 सप्टेंबर 2025 ला मयुरीचा वाढदिवस होता. सासरच्यांनी त्यासाठी सुद्धा मयुरीच्या माहेरच्यांकडनं पैसे मागितले आणि कदाचित तिच्या मनाविरुद्धच हा वाढदिवस साजरा करण्यात आला. कारण 10 सप्टेंबर 2025 ला संध्याकाळी मयुरीनी घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. मी तर म्हणेन ही आत्महत्या नाही, तर सासरच्या नराधमांनी तिचा जीव घेतला. आणि यानंतर मयुरीचा भाऊ आणि तिच्या आई वडिलांनी तिच्या सासरच्यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली. आणि आता मयुरीचा नवरा गौरव ठोसर, दीर गणेश ठोसर, सासू लता ठोसर, सासरे किशोर ठोसर या सगळ्यांना अटक झाली आहे. या प्रकरणासंदर्भात, या घटनेसंदर्भात मी स्वतः IGP नाशिक रेंज कराळे साहेब आणि जळगावचे SP रेड्डीजी यांच्या संपर्कात होते आणि आजही आहे. जळगावचे SP रेड्डीजी यांनी स्वतः मयुरीच्या वडिलांशी म्हणजे बुडकुलेंशी त्यांनी फोन करून बोललेले आहेत. काय कारवाई पोलीस करतात हे तिच्या वडिलांना सांगितलंय. मयुरीचा जीव घेणाऱ्या हरामखोरांना सोडणार तर नाहीच. मयुरीला न्याय नक्की मिळेल. वैष्णवी हगवणेनंतर आता मयुरी ठोसरचा या हुंडाबळीच्या क्रूर मानसिकतेने बळी घेतलाय. मुलींनो, यापूर्वीही मी तुम्हाला अनेकदा सांगितलंय, अगं नका स्वतःचा जीव देऊ, स्वतःचा बळी जाऊ देऊ नका ग. त्यापेक्षा हिम्मत करून स्वतःसाठी स्टँड घ्या. गरज पडली 112 नंबरवरती मदत मागा. देवा भाऊने तुमच्या मदतीसाठी या नंबरची निर्मिती केली आहे. काही मिनिटातच तिथं पोलिसांची मदत तुम्हाला मिळेल. आता या हरामखोरांना, मयुरीला ज्यांनी मारलं, या हरामखोरांना शिक्षा तर होईलच, कठोरातली कठोर शिक्षा मिळेल. पण ती पाहायला आज मयुरी समोर नसेल आणि त्यामुळे जीव देणे हा पर्याय नाही, हे मनाशी पक्क ठरवा आणि स्वतःसाठी लढा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.